प्रेक्षकांनो, मुहूर्त ठरलाय 3 दिवसानंतर अर्जुन आणि तन्वी यांचं लग्न ठरलंय. पण आता सगळे विधी सायली सुद्धा करणार आहे. कला आणि अद्वैत दोघे खमके आहेत तिच्या मदतीला. अद्वैत या प्रियाच्या मेहंदीमध्ये शेण मिक्स करणार आहे, जेणेकरून प्रियाची मेहंदी रंगलीच नाही पाहिजे. मेहंदीचा सोहळा आता उद्यापासून सुरू होणार आहे. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय अश्विन सगळ्यांना विचारत असतो पाहुण्यांची यादी वगैरे कोण करणार आहे, म्हणजे कोणाकोणाला बोलवायचे, मुंबई पुण्याचे सगळे पाहुणे बोलवायचे का, लग्न छोट्या प्रमाणावर करायचे की मोठ्या प्रमाणावर करायचंय. प्रिया प्रतिमा त्याला म्हणते, आई तुला काय वाटतं, तुझ्या मुलीचं लग्न दिमाखात व्हायला पाहिजे की नको? आता या प्रतिमा त्या हुशार आहे प्रेक्षकांनो, त्यांनी आपलं कशातच काहीच इंटरेस्ट दाखवलेला नाहीये, येड्याचं सोंग घेतलेलं आहे. त्या म्हणतात, बाई मला तर काय आई कळत नाही, तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य असेल. मी जर विमलला मदत करते असं म्हणून त्या स्वयंपाकघरात चालल्या जातात उठून. त्यांना काही विशेष इंटरेस्टच नाहीये प्रेक्षकांनो या लग्नात, कारण त्यांना कळतंय की ऑलरेडी त्या अर्जुनचं लग्न झालेलं आहे, तो कशाला हिच्याशी लग्न करेल पुन्हा. तसंही प्रतिमा त्याने वचन दिलंय सायलीला, काहीही मदत लागली तर सांग म्हणून. तर आता पुढे बघा प्रेक्षकांनो, अर्जुन तिथे आपल्या दगडासारखा कडक होऊन बसलेला आहे. आता यांची चर्चा, वित्त चर्चा चालू आहे लग्नाची. बऱ्याच वेळा त्यांनी ते रंगवलंय. आता सायलीचं सीन दाखवलाय त्यांनी. कुसुम म्हणत असते सायलीला, बाई सायली तू त्या प्रियाला बोलून तर गेली नाही, म्हणजे प्रियाला जे सुनावलं ना ते ठीक आहे, बरं वाटलं मला तेव्हा, पण आता भीती वाटते ग सायली मला. सायली म्हणते, अगं कुसुमताई मी तुला सांगितलं ना, तू टेन्शन घेऊ नको, शांत राहा ग, तू आता बघत राहा मी काय काय करते. आणि आपलं ठरलंय की नाही, आता रडायचं नाही, लढायचं. तुझा फोन दे बरं मला आधी, दे तू दे पटकन. आता कुसुम फोन देते सायलीला. तर आता सायलीने लावलाय चैतन्याला कॉल. चैतन्य तिथेच बैठकीत बसलेला असतो अर्जुन सोबत, पण आता सायलीचा फोन आल्यावर तो जरा साईडला जातो, पण त्याला टेन्शनच आलंय सायलीचा फोन कसा उचलू. अर्जुनला त्या बैठकीमध्ये पुतळ्यासारखंच बसवलंय तिथे प्रेक्षकांनो. आता चैतन्य फोन उचलल्या म्हणतो, बोला कुसुमताई. मग सायली तिकडनं म्हणते, चैतन्य भाऊजी मी बोलते, सायली वहिनी. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी अगं तू, अगं हे बघ तू ना सायली वहिनी टेन्शन नको घेऊस, हे बघ स्वतःला त्रास नको करून घेऊस, अर्जुनची काळजी करू नकोस, मी आहे अर्जुन जवळ, तू तू प्लीज स्वतःला जप. आता सायली हसायला लागते. आता चैतन्य म्हणतो, हॅलो वहिनी. मग सायली म्हणते, चैतन्य भाऊजी अहो मी अगदी ठीक आहे, मी तुम्हाला फक्त एक काम सांगते ना, तेवढं मात्र करा. आमच्या घरामध्ये लग्नाची जी काय तयारी सुरू आहे ना, त्या तयारीबद्दल मला सतत कळवत राहा. म्हणजे अगदी कुठले विधी कधी होणारे, कोण कोण येणारे, घरातली माणसं कुठली कपडे घालणारे, हे सगळं सगळं मला कळवा. चैतन्य म्हणतो, अगं वहिनी हे सगळं जाणून घेऊन तू काय करणार आहेस? सायली म्हणते, ते मी तुम्हाला सगळं सांगते, लगेच यांना सांगायला जाऊ नका आणि संधी बघून मी यांच्याशी बोलेल हे सगळं. चैतन्य म्हणतो, वहिनी अगं काय चाललंय तुझं, काही कळत नाहीये, पण ओके मी तुला सगळे अपडेट देत राहील इथले, त्याचं टेन्शन घेऊ नकोस. सायली म्हणते, थँक्यू, आणि आता फोन ठेवून देते. तर आता बघा प्रेक्षकांनो, सायलीचं ठरलंय की पुढे काय काय करायचंय, पण कमाल येणे प्रेक्षकांनो, अचानक सायलीने असा निर्णय घेतला. असो, तर आता पुढे बघा यांचा मुहूर्त वगैरे ठरलाय. आता गुरुजी आलेत, कदाचित गुरुजी टीम मेंबर पैकीच एक कोणीतरी दिसत आहेत बरं का. सहज गंमत आपली. तर आता गुरुजी आलेत, मग सगळेजण गुरुजींना या बसा स्वागत करतात, चहा पाण्याचं विचारतात. गुरुजी म्हणतात, दूध चालेल मला. अर्जुन अजूनही तिथे कडक होऊन बसलेला आहे पुतळ्यासारखा, बिचारा आले ना का डुले ना. तर आता पुढे पहा प्रेक्षकांनो, गुरुजींना दूध वगैरे देण्यात येतं, चहा पाणी काय काय ते सगळं होतात त्यांचे फॉर्मॅलिटीज. गुरुजी म्हणतात, काय काम काढलं होतं? मग पूर्णाजी म्हणतात, अहो माझ्या नातवाचं लग्न आहे गुरुजी, पत्रिका बघा नवरा नवरीच्या आणि मुहूर्त काढा चांगला. अर्जुनला हे सगळं ऐकताना पण खूप त्रास होतोय. आता ते गुरुजी म्हणतात, काही हरकत नाहीये, काढूया ना मुहूर्त. आता 5-1 मिनिटं त्यांनी एवढं ते सस्पेन्स म्युझिक लावलंय की विचारू नका, मुहूर्त काढतायत का काहीतरी मोठा बॉम्ब फेकताय असं वाटलं होतं मला. आता त्यांनी ते मुहूर्त बघायला बराच वेळ घेतला. मग गुरुजी फायनली पंचांग बघून एक छान मुहूर्त काढतात. सगळ्यांना म्हणतात, हे बघा 3 दिवसानंतर एक मुहूर्त आहे, अगदी उत्तम मुहूर्त. असे 2 मुहूर्त आहेत, पण त्यातल्या त्यात 2 महिन्यानंतर एक आणि लगेच परवा म्हणजे 3 दिवसानंतर एक मुहूर्त आहे. आता 3 दिवसानंतरचा मुहूर्त म्हटल्यावर सगळ्यांचे चेहरे टेन्शन मध्ये, बापरे आता कसं. मग आता प्रिया, अस्मिता सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. अस्मिता म्हणते, बापरे एवढ्या लवकर, मला तयारी करायला वेळ नाही मिळणार. कल्पनाताई म्हणतात, हो ना 3 दिवसानंतर म्हणजे फारच लवकर झालं बाई. प्रतापराव म्हणतात, बरं गुरुजी
दुसरा मुहूर्त कधी आहे मग? मग ते गुरुजी म्हणतात, अहो 2 महिन्यानंतर लगेचच. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया विचार करते, बापरे 2 महिन्यानंतर लगेच. चैतन्याला पण टेन्शन आलंय, पण प्रिया मनात विचार करते 2 महिन्यानंतर नको रे बाबा नको. ती म्हातारी खपली ना तर हा अर्जुन माझ्या तोंडाकडे पण पाहणार नाही. त्यातल्या त्यात मी त्या सायलीला चॅलेंज देऊन ठेवलंय, आमचं लग्न लवकरच व्हायला हवं. रविराज म्हणतात, काही हरकत नाहीये, आम्ही 2 महिन्यानंतर लग्न ठरवू. लगेच प्रिया म्हणते, बाबा असं काय करताय? तुम्हीच म्हणता ना चांगल्या कामाला कशाला वेळ लावायचा. मग आपण परवाचंच मुहूर्त ठरवूयात ना. प्रतिमा आत्या प्रियाकडे बघतच राहतात आता. मग पूर्णाजी म्हणतात, अगं बेटा तन्वी, तयारीसाठी वेळ नको का मिळायला? मग लगेच प्रिया म्हणते, आपण छोटं लग्न करू ना. नाही म्हणजे तसंही पूर्णाजी, मला असं खूप शो ऑफ करायला आवडत नाही. आता रविराजांना जरा डाऊटच आलाय बरं का तन्वीवर. आता पहा प्रेक्षकांनो, अश्विन म्हणतो, अगं ते सगळं ठीक आहे तन्वी, पण इतकी घाई का करायची? मग प्रिया म्हणते, अरे पण मग उशीर तरी का करायचा? हे बघा मामा मामी, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. आपण काय करू, ते हळद चुडा वगैरे भरतात ना, ते मेहंदीचे सगळे सोहळे आपण घरीच करू आणि संगीत आणि लग्न आपण हॉलमध्येच करूयात. हॉल बुक करून अगदी छान आणि आदबशीर पद्धतीने सगळं होईल. आता हे प्रतिमा त्याला अजिबात पटलेलं नाहीये बरं का, आणि रविराजांना सुद्धा नाही. पण आता हिच्या पुढे कोण बोलणार आहे बाबा? काही काही लोक असतात असे प्रेक्षकांना, त्यांच्या पुढे कोणी काही बोलू शकत नाही, स्वतःच खरं करतात. तर प्रिया त्यापैकी एकच आहे. मग आता बघा पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे हरकत नाहीये, सगळेजण एकसाथ कामाला लागले तर होऊन जाईल तयारी 3 दिवसामध्ये. बरं होऊन जाईल बाई, लवकर झालं लग्न तर. आता अर्जुन आता जरा कडक होता ना, थोडं नरम होऊन म्हणतो, ए पूर्णाजी तू खुश आहेस ना ग? पूर्णाजी अर्जुनला म्हणतात, हो म्हणजे काय, मी खूप खुश आहे. पूर्णाजी जेव्हा असं सांगतात की त्या खुश आहे, तेव्हा अर्जुनच्या डोळ्यातून जरा अश्रू यायला लागलेत बरं का. आता यापुढचं सीन आहे ना, जरा पटला नाही माझ्या मनाला. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, जे आहे ते मी मनातलं खरं खरं सांगत असते. आता पुढे बघा, चैतन्याने लगेच एका बाजूला जाऊन फोन केलाय सायलीला आणि तो सगळं अपडेट देतोय बरं का सायलीला, अगदी व्यवस्थितपणे. चैतन्य सायलीला म्हणतो, हॅलो सायली वहिनी, अगं मुहूर्त ठरलाय ग लग्नाचा, अगदी लगेचच. तेव्हा सायली म्हणते, लगेचच म्हणजे केव्हा? चैतन्य म्हणतो, वहिनी अगं 3 दिवसानंतर लगेचच मुहूर्त आहे. सायली म्हणते, अरे बापरे एवढ्या लवकर? घरातले सगळे तयार पण झाले? चैतन्य म्हणतो, हो हो घरचे सगळे तयार झालेत. आता फक्त हळद मेहंदी काय ते जे विधी आहे ना, ते घरच्या घरी करणार आहेत आणि लग्न आणि संगीतासाठी हॉल बुक करणार आहे. कुठला हॉल आहे काय आहे ते मी तुम्हाला नंतर कळवतो, असं चैतन्याने निरोप दिल्यानंतर सायली म्हणते, ठीक आहे चैतन्य भाऊजी, काही हरकत नाहीये. असं म्हणून आता सायलीने फोन ठेवून दिलाय. चैतन्य अर्जुनवर बारीक लक्ष ठेवणे प्रेक्षकांना अगदी सावलीसारखा त्याची साथ करतोय, हे तितकंच खरं आहे. तर आता पुढे बघा काय झालंय. तर आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे बिचारे केविलवाणे बघतात. आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, तू शांत राहा, फक्त काही बोलू नकोस, असं लांबून खाणाखुणा करत असतो. आता सायली ठरवते, लग्नाचे विधी होत आहेत त्या घरामध्ये, पण शेवटी नवरी तर इकडे असणार आहे ना. सायलीचा हा पक्का निर्धार आहे, काही झालं तरी लग्न करेन तर माझ्याच नवऱ्याशी पुन्हा. आता अर्जुन तिचा तो निश्चय बघून खूप खुश झाली आहे. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, हा सीन थोडा खटकला मला. ऍक्च्युली सायली हिम्मत करून त्या सुभेदारांच्या घरी आलेली दिसली आपल्याला, घराच्या समोर येते. ऍक्च्युली तिला माहितीये की घरात कोणीही तिला अर्जुनला भेटू देणार नाही, तरी ती कुठल्या कॉन्फिडन्सने आली ते मला कळलं नाहीये. म्हणजे ती अर्जुनशी बोलायला म्हणून सुभेदारांच्या घरासमोर आली आहे, पण आता सुभेदारांच्या घरासमोर आल्या आल्या तिला तिच्या कॉन्ट्रॅक्ट लग्नाचे काही दृश्य आठवतात आणि ते मेमरीज ती आठवून विचार करते की अरे माझा पाय का अडखळतोय, हे घर माझं आहे, इथली माणसं पण माझीच आहे. आता तिला ते झालेलं सगळं दृश्य आठवलंय प्रेक्षकांनो, तिला कशा प्रकारे हकललं काय काय ते सगळं त्यांनी थोडं व्हिज्युअलाइज केलंय आपल्याला. सायली आता विचार करते, माझी माणसं थोडी रागवली आहेत आता माझ्यावर, पण मी त्यांचा राग नक्कीच काढेल आणि तिचं पाऊल काही पुढे पडेना. आता तेवढ्यात तिला कल्पनाताई दिसल्यात, बाहेर त्या काही लोकांशी बोलत असतात. आधी तर ती एकटक बघते बरं का सुभेदारांच्या घराकडे, खूप वेळ दाखवलाय त्यांनी. मग आता कल्पनाताई बाहेर आल्यानंतर सायली खुश होते खूप आणि मनात विचार करते, आईंचा राग तर माझ्यावर कधीच टिकणार नाहीये, आईंचं माझ्यावर खूप खूप प्रेम आहे, आईंचा राग टिकणारच नाहीये माझ्यावर फार वेळ. मी आईंना समजावून सांगेन, आईंना पटवून देईल मी की या घरासाठी मीच योग्य सून आहे, माझ्यापेक्षा दुसरी मुलगी योग्य या घरासाठी ठरूच शकणार नाही. मग आई स्वतः मला यांच्याकडे घेऊन जातील. आता तिला असं वाटतंय की लगेच ती कन्व्हिन्स करू शकेल कल्पनाताईंना, पण तसंच झालेलं नाहीये.
कल्पनाताई आता फोनवर बोलत असतात. हळदीचे कपडे तयार झाले की नाही त्यांचे वगैरे वगैरे तयारी चालू आहे. पण अचानक आता फोनवर बोलता बोलता त्यांचं लक्ष सायलीकडे जातच आणि हे काय प्रेक्षकांनो, सायलीला पाहिल्यावर त्यांच्या अंगातच वारं शिरतं. आता सायलीला बघतात त्या तरा 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 सायलीच्या समोर येतात बरं का, आणि तेही खूप चिडून, आणि सायलीला एवढा हिडीस फिडीस अपमानित करतात त्या की विचारूच नका. कल्पनाताई त्या सायलीच्या जवळ येतात तोपर्यंत भलं मोठं सस्पेन्स म्युझिक वाजवलंय त्यांनी. आता सायली अशी बघत असते, तिला असं वाटत असतं की आता आपण आईंना असं पटवू येऊ. पण काय झालं बघा प्रेक्षकांनो, कल्पनाताई सायलीला बघतात आणि म्हणतात, तू तू इथे काय करतेयस, कशाला आलीयस इथे. सायली म्हणते, आई. आता कल्पनाताई म्हणतात, मी तुला सांगितलं ना आधीच की मला आई वगैरे म्हणायचं नाही आणि यात काहीही बदल झालेला नाहीये. सायली म्हणते, आई असं का करताय, बदल झालेला आहे, आधी आम्हाला माहिती नव्हतं आमचं. आता त्या काही सायलीला बोलूच देत नाही पुढे आणि म्हणतात, हे बघ सायली, आमच्या घरामध्ये खूप दिवसानंतर आनंदाचे क्षण आलेत, तू काही विष कालवायला आली आहेस का इथे, चालती हो इथून, माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येऊ नकोस. असे डोळे बिळे मोठाले करून बघतायत त्या सायलीकडे. मग सायली म्हणते, आई सुख, तुम्हाला खरंच असं वाटतंय तुमच्या मुलाचं सुख हे लग्न करण्यात आहे. सायलीचं असं बोलणं ऐकून त्या कल्पनाताई म्हणतात, मी दिलाय माझ्या मुलाला जन्म, मला कळतं तुझ्यापेक्षा जास्ती माझ्या मुलाचं सुख कशात येते. त्याला स्वतःला जर हे कळलं असतं ना तर त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा मूर्खपणा केलाच नसता. सायली म्हणते, अहो त्याचबद्दल तर बोलायला आले ना मी. कल्पनाताई म्हणतात, जा इथून, मला काही ऐकायचंच नाहीये. ए बाई, तुझ्या समोर हात जोडते मी, तू जा इथून निघून, पुन्हा इथे अजिबात फिरकू नकोस. सायली म्हणते, असं काय करता आई, एकदा बोलू द्या ना मला ह्यांच्याशी, सगळा गुंता सुटेल ना मग. कल्पनाताई म्हणतात, पाया पडू का तुझ्या आता, मग तुला बरं वाटेल, मी झुकले तर तुला बरं वाटेल ना, असं म्हणून आता ह्या वाकत असतात सायली समोर बरं का. सायली म्हणते, नाही हो आई, असं नका करू. मग कल्पनाताई तिला म्हणतात, अगं जा ना, मग जा इथून. मी मगाशीच म्हणलं ना प्रेक्षकांनो की ती कल्पनाताई खूप इडीस पिडीस करून सायलीला हकलवून लावते. प्रेक्षकांनो, हे खूप मस्त ड्रॅमॅटिक दाखवलं त्यांनी. सायली आता जाण्यासाठी म्हणून वळते पण पुन्हा मागे येते आणि म्हणते, आई मी या घरातून जातीये आता, पण या घरात पुन्हा मानाने परत येण्यासाठी, असं बोलून ती कल्पनाताईंकडे जरा 2 सेकंद बघते. पण कल्पनाताई तिच्याकडे रागानेच बघत असतात. यांचा राग काही कमी व्हायला तयारच नाहीये. सायली आता जेव्हा निघून जाते तेव्हा मागून अचानक प्रतिमा आत्या येतात आणि म्हणतात, काय ग कल्पना, इथे काय करतेयस, कोणी आलं होतं का. आता कल्पनाताई जरा टेन्शन मध्ये येतात बरं का, त्यांना सांगायचं नाहीये घरी सायली येऊन गेली म्हणून. आता त्या म्हणतात, नाही ग प्रतिमा, कुठे कोणी आलं होतं, कोणीच नाही. प्रतिमा, मग कोणाशी बोलत होतीस तू कल्पना. मग कल्पनाताई म्हणतात, अगं तो मेहंदीची तयारी करणारा माणूस आला होता ना, मी त्याच्याशी बोलत होते. प्रतिमा आत्या म्हणतात, हो का, पण मला सायली आल्यासारखं का वाटलं ग. आता त्या घाबरतात कल्पनाताई आणि विचार करतात, बापरे हिला कसं काय कळलं. पण आता म्हणतात, अगं नाही ग प्रतिमा, ती कशाला इथे येणार आहे. आता जाऊ दे बरं प्रतिमा, आतमध्ये आपल्याला बरेच कामं पडले, चल बरं आपण आज जाऊया, असं म्हणून आता त्या स्वतःच आत निघून जातात. पण विचार करतात जाता जाता, सायली आली होती हे घरात कोणालाच कळता कामा नये, उगाच सगळं वातावरण बिघडून जाईल. पण प्रेक्षकांनो, ही बाई त्या सायलीवर माया करत होती ना, मग ऍटलिस्ट थोडीशी बुद्धी जागेवर ठेवून त्या सायलीचा एखादा शब्द तर ऐकायचा ना. ठीक आहे बाबा, राग आहे, लोभ आहे, समजलं, पण जाऊ द्या. तर तसं जर यांनी केलं तर लग्नाचा ड्रामा त्यांना रंगवता येणार नाही ना, मे बी कदाचित त्यामुळे असं दाखवत असतील. पण ट्रॅक चांगला चाललाय यात काही शंका नाहीये प्रेक्षकांनो, खूप मेहनत घेतायत सगळे. तर आता पुढे बघा, ह्या प्रतिमा त्या मात्र तिथेच बघतात असं कोपऱ्यात उभं राहून. त्यांना कुठेतरी फील होत असतं की सायली येऊन गेली. पण आता या कल्पनाताई त्यांना म्हणतात, चल ना प्रतिमा, असं म्हणून त्या घेऊन जातात आता आतमध्ये प्रतिमा आत्याला. पण तरी प्रतिमा आत्या मागे वळून वळून बघतच असतात. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, अर्जुनला सायलीची खूप आठवण येते असं त्यांनी दाखवलं. तो खूप रडत असतो, सायलीला मिस करत असतो, झालेल्या गोष्टी आठवत असतो. पण ही बाई आली बाबा तेवढ्यात, ही प्रिया, आणि आता तो कुर्ता घेऊन येते आणि म्हणते, ए अर्जुन, हे बघ तुझा मेहंदीचा कुर्ता पाहिला का, मी सिलेक्ट केलाय, तुला कसला छान दिसेल म्हणून सांगू. अर्जुन पुन्हा कडक झालेला आहे आता दगडासारखा. पुन्हा प्रिया म्हणते, अर्जुन लग्नाच्या फंक्शन मध्ये तू रोजच्या पेक्षा जास्ती हँडसम दिसायला हवा. प्रिया एकटीच बडबडत असते बरं का, अर्जुन काही तिला रिस्पॉन्स देईना. शेवटी प्रिया म्हणते, असं काय करतोस अर्जुन, अरे हा कुर्ता तू घातलास ना की लग्नाला आलेले सगळे पाहुणे फक्त आणि फक्त तुझ्याकडेच बघत राहतील. तरी सुद्धा अर्जुन अगदी थंडच असतो. आता प्रिया तो कुर्ता असा एका बाजूला नेऊन ठेवते आणि आता पुन्हा ती हात लावूनच का बोलत असते, अर्जुनला काही कळत नाही मला हिचा प्रॉब्लेम. आता अर्जुनच्या जवळ येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते,
ए अर्जुन, आपलं एखादं हॅशटॅग क्रिएट करूयात का आपण? काय करूयात आपण? म्हणजे हॅशटॅग तन्वी वेट्स अर्जुन किंवा हॅशटॅग अर्जुन वेट्स तन्वी वगैरे. पुढे काय म्हणते बघा ती, पुढे म्हणते जुन्वी वगैरे. कसं वाटेल तुला? जुन्वी काय जुन्वी? आता मला म्हणावंसं वाटतंय काहीही प्रिया, हे असं कुठे असतं का? तर आता पुढे बघा, त्या अर्जुनच्या जवळ बसते बरं का ती. आता ते खांद्यावरचा हात झटकून टाकतो तो तिचा आणि असं इकडे पाहून घेतो, पुन्हा दगडासारखा होतो. आता पुन्हा प्रिया म्हणते बरं ठीक आहे, राहिलं हॅशटॅगचं जाऊ दे, मरू दे. पण मला सांग, तू काय घालणार आहेस लग्नामध्ये, संगीतमध्ये काय घालणार आहेस रे? अरे असं काय करतो अर्जुन, हे सगळे विधी किती महत्वाचे असतात ना. पुन्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवते, आता तर डोकं ठेवते आणि म्हणते आपल्याला मनाने जवळ आणण्यासाठी असतं ना. आता तो अर्जुन बाजूला सरकतो, ही पडते खाली बत्कन. अरे यार प्रेक्षकांनो, काय दाखवताय मजा. आता प्रिया पुढे तरी सुद्धा म्हणजे चिटकूनच आहे त्याला, पुन्हा त्याचा हात धरते बरं का ती समोर जाऊन. आता तो उठून उभा राहतो, तिच्यापासून लांब लांब पळतोय. हिला कळतं ना इतकं काय चिटकायचं यार. पुढे बघा, आता त्याचा हात धरते आणि म्हणते अर्जुन, असं म्हणतात की नवऱ्याचं बायकोवर प्रेम असेल ना तर बायकोच्या हातावरची मेहंदी खूप रंगते म्हणे. मला तर वाटतंय माझ्या हातावरची मेहंदी आहे ना अगदी काळसर होणार आहे, काळसरच होणार आहे बाई ती. अरे अर्जुन, तुझ्या हातावर पण आपण मेहंदी काढूयात. आता अर्जुन चिडतो आणि म्हणतो माझ्या हातावर? मग प्रिया म्हणते हो अरे, रीत असते ती, रीत म्हणून थोडीशी काढूयात. तू फक्त नाव लिहून घे ना माझ्या हातावर. बघ अर्जुन, तुझी मेहंदी कशी रंगेल ते, माझ्या प्रेमाचा रंग उतरेल ना त्यावर. आता असं म्हणून ती त्याच्या जरा जास्ती जवळ जाते बरं का. आता तो चिडतो ना, तो म्हणतो एक शांताबाईस, लांब हो, स्टॉप दिस, असं इंग्लिश मधून बोलतो तो. अर्जुन तिला सडेतोड उत्तर देतो आणि म्हणतो स्टॉप इट, माझं तुझ्यावर कधीही प्रेम नाही आणि नव्हतं आणि नसणार. मी हे लग्न फक्त पूर्णाजीसाठी करतोय, माझ्यापासून लांब राहायचं प्रिया. पण आता पुन्हा ती त्याच्या जवळ जाते, त्याचं बोट धरते, त्यानं असं बोट केलेलं आहे ना तिच्या समोर. लगेच प्रिया म्हणते आज काय करतो अर्जुन, लांब काय राहायचं, अरे आपलं लग्न ठरलंय ना. मग अर्जुन म्हणतो अजिबात नाही, माझी बायको फक्त आणि फक्त मिसेस सायलीच असणार आहे आणि माझ्यासाठी माझ्या बायकोचं नाव मिसेस सायली अर्जुन सुभेदार असणार आहे, कळलं तुला? गॉट इट? आता असं म्हणून तो असा डोळे वाटारून बघतोय, ए डोळे बाग डोळे, असं करतोय तो तिला. आता प्रिया त्याच्याकडे दातोट खाते बरं का. आता अर्जुन दोन बोटांनी तिला चल गेट आउट असं करतो आणि ती खाणाखुणा जो अर्जुन करतोय त्या तिला आपोआप कळतायत, त्यात काही सांगायची गरज नाहीये. आणि प्रिया तिथून निघून जाते चुपचाप. आता अर्जुन ती ओढणी घेऊन रडत असतो बिचारा. तो कोणत्या सिच्युएशन मध्ये, ही कोणत्या सिच्युएशन मध्ये, काय चाललंय प्रेक्षकांनो यांचं. पण मजा येते बघायला, हे तितकंच खरं आहे. आता अर्जुनने तिला हकलून लावलंय. अर्जुन गेल्यानंतर येतो तिथे चैतन्य. आता ही बया तिथेच दारा जाडून सगळं ऐकते यांच्या गप्पा. एखादा CCTV कॅमेरा बसवला ना तर प्रियाचं उभं राहणं जरा कमी होईल नाही का प्रेक्षकांनो. अर्जुनच्या खोलीजवळ बसवून द्यायचा, म्हणजे हिला बसल्या ठिकाणी कळत जाईल सगळं, तो काय करतोय काय बोलतोय. असो एक गंमत केली. तर पुढे बघा, अर्जुन खूप सिरियस आहे आणि आता तो चैतन्य म्हणतो काय झालं रे अर्जुन, तू मला बोलवलं होतंस? अर्जुन आता रडत असतो आणि म्हणत असतो हो रे चैतन्य, ही ओढणी आहे ना ही मिसेस सायलींना परत नेऊन दे रे. चैतन्य आता जरा बिचारा टेन्शन मध्ये चाललाय, त्याला कळतंय त्याचा मित्र आता हरल्यासारखं करतोय. अर्जुन म्हणतो माझा एक निरोप दे रे त्यांना चैतन्य, त्यांना सांग चैतन्य की त्यांचा अर्जुन आता हरलाय. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन असं काय करतोयस तू? अर्जुन म्हणतो त्यांना सांग आता की मी त्यांना प्रॉमिस केलं होतं पण मी आता ते प्रॉमिस पाळू शकत नाहीये. आयुष्यभर आम्ही एकत्र राहू असं म्हटलं होतं रे मी चैतन्य, पण आता असं म्हणून तो रडायला लागतो. चैतन्य त्याला सावरत असतो की रडू नकोस अर्जुन, अरे तू एवढ्या लवकर काय हार मानतोयस? अर्जुन म्हणतो चैतन्य ही ओढणी बघून मला सतत आठवण येईल रे माझ्या नाकर्तेपणाची, मी नवरा म्हणून हारलोय. आता चैतन्य म्हणतो ए अर्जुन वेडा झालास का, असं काही नाहीये, प्लीज तू असा विचार पण नको करू. अर्जुन म्हणतो अरे चैतन्य ही ओढणी आहे ना ही सतत मला माझ्या फेल्युअरची आठवण करून देत राहील. आता या ओढणीवर माझा अधिकारच राहिला नाहीये, ही नेऊन दे ओढणी त्यांना. चैतन्य चिडतो आता आणि म्हणतो तू वेडायस का अर्जुन, कशाला हार मानतोयस, प्रयत्न करू आपण आणि तुझं आणि तन्वीचं लग्न मोडू, अरे काही होऊ शकतं. मग अर्जुन म्हणतो असं असतं चैतन्य तर मी नसते करे प्रयत्न केले आधीच. मग चैतन्य म्हणतो इतकं काही अशक्य नाहीये हे अर्जुन, तू चल माझ्या बरोबर, तू आणि सायली वहिनी बोला, मी तुला घेऊन जातो सायली वहिनीकडे, तू ना फक्त असं खचून नको जाऊस रे बाबा.
आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया आता दाराच्या आडून सगळं ऐकते या दोघांचं बोलणं. आता प्रियाला होत असते तगमग. तिला चैतन्यामुळे खूप त्रास होतोय, कारण चैतन्य मोटिवेट करत राहतो ना अर्जुनला की तू टेन्शन घेऊ नको वगैरे वगैरे. आणि हो प्रेक्षकांनो, आज या मालिकेचे 700 भाग पूर्ण झालेत बरं का. आजचा हा जो भाग आहे ना तो 700वा भाग आहे. ठरलं तर मग या मालिकाचे आणि या मालिकातल्या सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन. असेच टप्पे पुढे पुढे जात जा आणि आमचं मनोरंजन करत जा. आम्हाला ही मालिका खरंच खूप आवडते ना तुम्हाला प्रेक्षकांनो? नक्की मला कमेंट करून कळवा. तर पुढे बघा, प्रिया या दोघांचं बोलणं ऐकते आणि विचार करते, अरे यार, या चैतन्याचं काय करू मी? हा चैतन्य आता अर्जुनला कडेवर उचलून घेऊन जाणार आहे का त्या सायलीकडे? आधीच तर जेमतेम माझं लग्न झालंय, आता सुरुवात झालीये लग्न व्हायला, आणि आता हा असा मध्ये मध्ये बोलत राहिला तर माझं लग्न मोडेल ना. नाही 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 नाही, या चैतन्याचं काहीतरी करावंच लागणार आहे मला. या चैतन्याला सरळ केलंच पाहिजे असा विचार करून ती आतमध्ये जाणार असते बरं का चैतन्याला ओरडायला. पण पुन्हा म्हणजे मागे पावलं घेते आणि म्हणते, नाही नाही, अर्जुन तिथे असताना मी कशी काय चैतन्याला बाहेर काढेल? हे सगळं माझ्यावर उलटेल. मला चैतन्याला सगळ्या हुशारीने इथून बाहेर काढावं लागेल, आणि माझ्या लग्नातून सुद्धा. हो बाई हो, सगळी हुशारी हिच्याकडेच प्रेक्षकांनो, बाकी सगळे येडे यांच्या घरात. हे तितकंच खरंय. असो, तर आता प्रिया असा विचार करते आणि चालली जाते तिथून. तर आता पुढे बघा, अर्जुन खूप रडतोय बिचारा. काय सुंदर सीन दाखवलाय त्यांनी हा प्रेक्षकांनो. अर्जुन चैतन्याला आता खूप रिक्वेस्ट करतो, चैतन्य प्लीज प्लीज नेऊन दे ही ओढणी मिसेस सायलींना. मित्राच्या आग्रहाखातर, मित्राच्या प्रेमाखातर चैतन्याने आता ती स्वीकारली आहे, आणि बिचारा तो आता सायलीकडे घेऊन जाणार आहे प्रेक्षकांनो. चैतन्य नसतं तर काय झालं असतं अर्जुन सायलीचं? सगळ्यात जास्ती महत्वाचा रोल या चैतन्याचा आहे प्रेक्षकांनो. तुम्ही काही म्हणा मला, चैतन्य इज ग्रेट. आता बिचारा ती ओढणी घेतो आणि निघालाय सायलीकडे. कबूतर झालंय त्याचं. आता इकून तिकडे तिकून इकडे निरोप पोहोचायचं काम चाललंय बिचारायचं, कारण दोन्हीकडचा पाहुणा आहे ना तो. लग्नात उपाशी राहिला नाही म्हणजे झालं. आता चैतन्य बाहेर येणार आहे ते बघून प्रिया आता निघून जाते. सॉरी, मला वाटलं मगाशीच गेली, पण ती आता जाते. तर चैतन्य आता बिचारा जड अंतःकरणाने निघालाय. अर्जुन रडतोय, आणि आता इथून पुढे त्यांनी जवळपास अर्जुनला 5 ते 7 मिनिटं रडताना दाखवलंय प्रेक्षकांनो. आता अर्जुनला खूप त्रास होतोय झालेल्या गोष्टींचा. म्हणजे खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे प्रेक्षकांनो. आपलं माणूस दूर गेलं ना तर आपण खरंच राहू शकत नाही त्याशिवाय. अर्जुनची अवस्था तीच झाली आहे. अर्जुन इतका रडतोय की विचारू नका. त्याला सतत सायली दिसतीये डोळ्यासमोर. प्रेमाची दिलेली कबुली आठवतीये बिचारा अर्जुन. मजा येणार आहे प्रेक्षकांनो जेव्हा अर्जुन सायली एकत्र येणार आहे. आपण सगळे मिळून तीच वाट बघतोय की केव्हा अर्जुन सायली एकत्र येतील. पण ह्या वेळेला त्यांनी सायलीचं जे पॉझिटिव्ह राहणं दाखवलंय ना ते अप्रतिम दाखवलंय. आता तो काय काय प्रोमो चाललेत बाबा. लग्नाची जोरदार तयारी, मेहंदीची तयारी, प्रियाचे ड्रेसेस वगैरे वगैरे, कॉस्ट्युम सगळे आउट केलेत त्यांनी. आता मजा येणार आहे पुढे बघायला. त्यामुळे सगळे भाग एन्जॉय करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो. आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची होती की काही लोक आहेत ना ते माझे व्हिडिओ कॉपी करून, माझा आवाज बदलून ते व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर टाकायचा प्रयत्न करताय. आणि अशा लोकांना मी रिक्वेस्ट करेल की स्वतः मेहनत करून स्वतः पुढे जावं. असे कॉपी करून व्हिडिओ टाकू नये. पण असं काही असल्यास त्यांचे चॅनल रिपोर्ट होतात हे त्यांनी कॉपी करणाऱ्यांनी प्लीज लक्षात असू द्यावं. एवढीच काय ती विनंती, आणि असे कॉपी करू नका प्लीज. तर पुढे बघा, पुढच्या प्रोमोत दाखवलंय अद्वैत आणि कला आलेत सायलीची मदत करायला. कला म्हणते, आम्ही प्रियाच्या मेहंदीमध्ये शेण कालवलंय जेणेकरून तिची मेहंदी रंगणारच नाही. कला आणि अद्वैत खमकी आहेत. अर्जुन आणि सायलीचं लग्न जुळवायला ठरलं तर मग मजा येणार आहे प्रेक्षकांनो. पुढचे सगळे एपिसोड बघायला मिस करू नका. म्हणूनच रोज रिक्वेस्ट करते की चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही खूप असे प्रेक्षक आहेत ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये, आणि जे करतात त्यांचे खूप खूप आभार. तर पुढे बघूयात काय काय घडतंय. ठरलं तर मग कसा वाटला आजचा भाग कमेंट करून कळवा, आणि लाईक करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी आपल्या रोजच्या वेळेवर. तत्पूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि मी जे जे रिव्ह्यू देते ते सगळे एन्जॉय करायला विसरू नका अगदी हक्काने. ठरलं तर मग धन्यवाद.